हॅलो ऑफिसर्स, आपण आज सायन्सचा पेपर बघूया. आपण हा पेपर पाठ्यपुस्तकामधून काढलेला आहे आणि MPSC सुद्धा पाठ्यपुस्तकाच्या बाहेर प्रश्न विचारत नाही सायन्सला. तर तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या नोट करू शकता. भूगोलसारखी मी तुम्हाला गॅरंटी देणार नाही की तुमच्या शॉर्ट नोट्स तयार होतील, पण तुम्हाला डिस्कशनने फायदा नक्कीच होईल. पहिला प्रश्न, हवेतील वायू व त्यांचे उपयोग यांची चुकीची जोडी ओळखा. तर आता वायू आणि त्यांचे काय उपयोग आहे त्या चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर नायट्रोजन अमोनिया निर्मिती तसेच खाद्यपदार्थ हवाबंद डब्यात ठेवणे, तर हे एकदम बरोबर आहे. अर्गॉन विजेच्या बल्बमध्ये, हे पण बरोबर आहे. क्रिप्टॉन रस्त्यांवरच्या दिव्यांमध्ये वापर, तर हे चुकीचं आहे. क्रिप्टॉनचा वापर आपण फ्ल्युरोसंट पाईपमध्ये करतो. झेनॉनचा वापर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये बरोबर आहे. निऑन एक आहे, निऑनचा आपण वापर रस्त्यांवरच्या दिव्यात करतो. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी करतो. रॉकेटमध्ये वगैरे आपण हेलियम हे इंधन म्हणून वापरतो. दुसरा प्रश्न, अमरवेल कसकटा ही वनस्पती रिकामी जागा आहे. तर अमरवेल माहीत आहे आपल्याला की ही वनस्पती परपोषी आहे, म्हणजेच पॅरासिटिक आहे. तिसरा प्रश्न, आपल्याला बरोबर विधाने ओळखायचे आहेत. पाण्याचा उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग तसेच संगणन म्हणजेच कंडेन्सेशन बिंदू एकच आहे, तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. पाण्याचा गोठण बिंदू तसेच विलयन बिंदू म्हणजेच मेल्टिंग पॉईंट हे वेगवेगळे असतात, तर हे विधान चुकीचं आहे, कारण पाण्याचा गोठण बिंदू आणि विलयन बिंदू हे सुद्धा एकच असतात. चौथा प्रश्न, पदार्थाचे स्थायू रूपातून थेट वायूमध्ये रूपांतर होणे याला काय म्हणतात. तर पदार्थाची अवस्था, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट, प्लाझ्मा स्टेट वगैरे MPSC फोकस करत असते आणि हा प्रश्न राज्यसेवेला या अगोदर विचारलेला सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला असे प्रश्न येण्याची अपेक्षा आहे. तर याचं उत्तर आहे सब्लिमेशन म्हणजेच संप्लवन. तर याची काही उदाहरणं आहेत, जसं की कापूरला आपण जाळलं की डायरेक्ट त्याचं गॅसमध्ये रूपांतर होतं, सॉलिडचं गॅसमध्ये रूपांतर, त्याचं म्हणजेच सब्लिमेशन होत असतं. तर तुम्हाला माहीत पाहिजे की गॅसचं जेव्हा लिक्विडमध्ये कन्वर्जन होते तेव्हा त्याला संघनन म्हणजेच कंडेन्सेशन असे म्हणतात. जेव्हा लिक्विडचे गॅसमध्ये रूपांतर होते त्याला बाष्पीभवन म्हणजेच इव्हापोरेशन असे म्हणतात. सॉलिडचे लिक्विडमध्ये जेव्हा कन्वर्जन होते तेव्हा त्याला वितळणे, मेल्टिंग असे म्हणतात. आणि लिक्विडचे सॉलिडमध्ये जेव्हा कन्वर्जन होते तेव्हा त्याला फ्रीजिंग म्हणजेच घोटणे असे म्हणतात. पाचवा प्रश्न, सिंथेटिक सिल्क किंवा आर्टिफिशियल सिल्क कशाला म्हणतात. डे टू डे लाईफमध्ये वापरात येणाऱ्या वस्तूंविषयी काही प्रश्न विचारले जातात, तर तसाच हा एक प्रश्न आहे. सिंथेटिक सिल्क किंवा आर्टिफिशियल सिल्क कशाला म्हणतात, तर याचं उत्तर आहे रेयॉनला आपण सिंथेटिक किंवा आर्टिफिशियल सिल्क म्हणतो. तर रेयॉन कसं बनवतात, तर कॉटन आणि वूडचा पल्प घेऊन सोडियम हायड्रॉक्साईड द्रव्यात मिसळून ते बनवतात. सहावा प्रश्न, चुकीचे विधान ओळखा. प्रश्न नेहमी नीट वाचत जा, चुकीचे विचारलेला आहे. विटॅमिन B आणि C मेदात फॅटमध्ये विरघळणारे आहेत. तर आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ADEK हे फॅटमध्ये विरघळणारे आहेत, म्हणजे हे स्टेटमेंट हे चुकीचं आहे. विटॅमिन A, D, E आणि K हे पाण्यात विरघळणारे आहेत. आत्ताच बघितलं आपण ADEK हे फॅट म्हणजे मेदात विरघळणारे आहेत, त्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. क विधान, व्हिटॅमिन B7च्या कमतरतेमुळे ॲलोपेसिया हा आजार होतो, यात टक्कल पडते. तर हे विधान एकदम बरोबर आहे, चुकीचे विचारलेले आहेत, म्हणून ऑप्शन C, अ व ब हे आपलं उत्तर आहे. तर आपण काही गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला. मेदात विरघळणारे व्हिटॅमिन्स ADEK, पाण्यात विरघळणारे B आणि C. B7 जो व्हिटॅमिन आहे त्याचं नाव आहे बायोटीन किंवा त्यालाच आपण व्हिटॅमिन H असे सुद्धा म्हणतो. त्याची जर कमतरता झाली तर ॲलोपेसिया म्हणजेच आपले टक्कल पडते. B1चे नाव आहे थायमिन, तर यामुळे आजार होतो बेरी. B3चे नाव आहे नियासिन किंवा त्यालाच निकोटिनॅमाइड असे सुद्धा म्हणतात. याच्या कमतरतेमुळे आजार होतो पेलाग्रा आणि 3D म्हणजे इथे डायरिया, डिप्थेरिया आणि डिमेन्शिया. B12ला कोबॅलामाइन असे म्हणतात, त्यामध्ये कोबाल्ट असते. हा प्रश्न विचारलेला आहे राज्यसेवेला. आणि विटॅमिन्सवर प्रश्न
कंबाईन आणि राज्यसेवेला विचारत असतात, त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 7वा प्रश्न, विटॅमिन आणि त्यांची रासायनिक नावे यांची बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. तर विटॅमिन एचं सगळे बरोबर ओळखायची म्हणजे काय, तर बाकी सगळ्या चुकीच्या दिल्या असतील, एक त्यामध्ये बरोबर असेल. तर विटॅमिन एचं नाव कॅल्सिफेरॉल आहे का, तर नाही. विटॅमिन एचं नाव आहे रेटिनॉल. विटॅमिन B6चं नाव फॉलिक ॲसिड आहे का, तर नाही. विटॅमिन B6चं नाव आहे पायरिडॉक्झिन. सी ऑप्शन. विटॅमिन केचं नाव फायलोक्विनोन आहे का, तर एकदम बरोबर आहे. विटॅमिन केचं नाव फायलोक्विनोन आहे. विटॅमिन सीचं नाव टोकोफेरॉल आहे का, हे चूक आहे. टोकोफेरॉल हे नाव विटॅमिन ईचं आहे. विटॅमिन सीला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड असे म्हणतो. तर काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. विटॅमिन एला रेटिनॉल असं म्हणतात. विटॅमिन एचे रासायनिक नाव रेटिनॉल असे आहे. त्याच्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस होतो किंवा डोळ्यामध्ये कोरडेपणा येतो, त्याला झेरोप्थॅल्मिया असे म्हणतात. विटॅमिन के हे रक्त गोठण्यास मदत करते. विटॅमिन ईला अँटीऑक्सिडंट किंवा अँटीफर्टाईल विटॅमिन असे सुद्धा म्हणतात. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी हा हिरड्याचा रोग होतो. विटॅमिन सीला अँटी एजिंग विटॅमिन असे सुद्धा म्हणतात. विटॅमिन डी चे रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल. जास्त करून आपल्याला आहे विटॅमिन डी हे आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते. याने मजबूत हाडे आणि दात होतात. कॅल्शियम आणि फॉस्फरसचे नियंत्रण या विटॅमिनमुळे ठेवले जाते. जर लहान मुलात याची कमतरता असेल तर रिकेट्स हा आजार होतो, आणि मोठ्यामध्ये जर कमतरता असेल तर ऑस्टिओमॅलेसिया हा आजार होतो. हे दोन्ही आजार हाडं कमजोर होण्याच्या बाबतीत आहेत. 8वा प्रश्न, चूक जोडी ओळखा. कवटीमध्ये 22 हाडे असतात का, तर एकदम बरोबर आहे. कवटीमध्ये 22 हाडे असतात. 8 डोक्यात असतात आणि 14 चेहऱ्यात असतात. छातीचा पिंजरा रिपकेजमध्ये 24 हाडे आहेत का, तर हे चुकीचं आहे. रिपकेजमध्ये 24 नसून 25 हाडे आहेत. उरोस्थी स्टर्नममध्ये 1 हाड असतं, आणि बरगड्या ज्या असतात त्याच्या 12 जोड्या, 24 + 1 25 असे छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडं असतात. पाठीचा कणा स्पाईन 33 हाडे बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. 9वा प्रश्न, खालीलपैकी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे, त्याचं उत्तर आहे कडी म्हणजे स्टिरप हे असते कानामध्ये. तर सर्वात लांब आणि मजबूत हाड कोणतं आहे, तर त्यालाच उर्विका म्हणायचं किंवा इंग्लिशमध्ये त्यालाच फिमर म्हणायचं, FEMUR. 10वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. ध्वनीचा प्रसार होण्यासाठी माध्यमाची गरज लागतेच असे नाही, तर विधान चुकीचं आहे, कारण ध्वनीचा प्रसार होण्यासाठी माध्यमाची गरज लागतेच. लोखंडापेक्षा हवेतून ध्वनीचा प्रसार वेगाने होईल, हे पण चुकीचं आहे, कारण ध्वनीचा प्रसार हा सॉलिडमधून जास्त वेगाने होतो, लिक्विडमध्ये त्यापेक्षा कमी आणि गॅसमध्ये त्यापेक्षा कमी. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ध्वनीची तीव्रता ही ॲम्प्लिट्यूडमध्ये मोजतात. लाऊडनेस हा ध्वनीचा ॲम्प्लिट्यूडमध्ये मोजतात. आपल्याला माहीत आहे की ॲम्प्लिफायर असतात, ते ॲम्प्लिफायर काय काम करतात, तर लाऊडनेसचं काम करतात. तर हे बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, फक्त क. 11वा प्रश्न, सूर्यप्रकाश हा 7 रंगांचा बनलेला असतो, हे कोणत्या शास्त्रज्ञाने दाखवून दिले, तर हे दाखवून दिलेलं आहे आयझॅक न्यूटन. तर ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. तसेच न्यूटनने प्रकाशाबद्दल ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. 12वा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो, तर आपलं उत्तर आहे 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. तर आपण काही माहिती बघूया. CV रमन यांनी स्कॅटरिंग ऑफ लाईट प्रकाशाच्या विकिरणासंबंधी संशोधन केले. त्याला रमन परिणाम किंवा रमन इफेक्ट असे म्हणून ओळखले जाते. हा शोध त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावला. याच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर तुम्हाला कधी असं पण विचारू शकतात की बाबा राष्ट्रीय विज्ञान दिन हा आपण का साजरा करतो, आणि असं देऊ शकतात की
सी व्ही रमन यांची जयंती किंवा त्यांचा जन्मदिन होता म्हणून आपण साजरी करतो, विज्ञान दिन साजरा करतो, तसं काही नाही. तर त्यांनी हा स्कॅटरिंग ऑफ लाईट हा शोध, जो की रमन इफेक्ट म्हणून ओळखला जातो, त्यांनी 28 फेब्रुवारी लावला होता. त्यामुळे आपण हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. 13वा प्रश्न, ग्रह व त्यांची वैशिष्ट्ये यांची चुकीची जोडी ओळखा. बुध पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो, एकदम बरोबर. शुक्र सर्वात तेजस्वी आणि तप्त ग्रह आहे, हे पण बरोबर आहे. गुरु वादळी ग्रह आहे, हे पण बरोबर आहे. युरेनस एकमेव ग्रह जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, तर हे उत्तर एकदम चुकीचं आहे. कारण युरेनस आणि शुक्र दोन्ही असे ग्रह आहेत जे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. तसेच शनी हा सर्वात कमी घनता असलेला ग्रह आहे, तो पाण्यावर सुद्धा तरंगेल जर पाण्यात टाकला तर. बुध या ग्रहावर ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण नाही आहे. बुध ग्रह, शुक्र ग्रह आणि मंगळ ग्रह या ग्रहांवर चुंबकत्व नाही, म्हणजेच मॅग्नेटिझम नाही. 14वा प्रश्न, डार्विनच्या सिद्धांतविषयी बरोबर जोडी ओळखा. तर डार्विनचा पहिला सिद्धांत नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे का? तर हे चुकीचं आहे. तर डार्विनचा पहिला सिद्धांत आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, सक्षम तोच टिकेल. दुसरा सिद्धांत नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्हणजे आपलं उत्तर आहे डी ऑप्शन, दोन्ही चूक. तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट जो की डार्विनचा पहिला सिद्धांत आहे, त्यामध्ये काय सांगितलं आहे, जे सजीव जास्त सक्षम असतात तेच पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. आणि दुसरा सिद्धांत नॅचरल सिलेक्शनमध्ये सांगितलेला आहे की एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आणि तो त्या वैशिष्ट्यासह टिकला तर त्याची पुढची पिढीसुद्धा त्याच्यासारखीच बनते. हे असे 2 डार्विनचे सिद्धांत होते. 15वा प्रश्न, वनस्पती व प्राण्यांचा पदानुक्रम मोठ्याकडून छोट्याकडे लावा. तर काय अगोदर येते आणि काय शेवटी येते आपल्याला माहीत पाहिजे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे किंगडम, नंतर क्लास, नंतर फॅमिली आणि नंतर जीनस. त्यासाठी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंग फिलिप्स इन फर्स्ट क्लास हॉटेल ऑर्डर्ड डिनर फॉर हिज फॅमिली. आणि शेवटी जीनस आणि स्पीशीज तुम्हाला लक्षात ठेवायचं. किंग फिलिप्स म्हणजे काय, किंग म्हणजे किंगडम, फिलिप्स म्हणजे इथे फायलम, फर्स्ट क्लास इथे क्लास, ऑर्डर्ड इथे ऑर्डर, फॅमिली, नंतर जीनस आणि स्पीशीज. जर तसं पाहिलं आपण तर ऑप्शन सी हे करेक्ट ऑप्शन आहे. 16वा प्रश्न, चुकीची जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे. पुमंग अँड्रोसियम हा फुलाचा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा स्टेमेनचा बनलेला असतो. तर हे एकदम बरोबर आहे. जायांग गायनोसियम हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग असून त्यात कुक्षी स्टिग्मा आणि कुक्षीवृत्त स्टाईल असते. हे पण एकदम बरोबर आहे, म्हणजेच दोन्ही चुकीचे नाही आहेत. डी ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. 17वा प्रश्न, बरोबर विधान ओळखा. साधारणपणे पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. पाण्याचेही असेच आहे. तर हे एकदम चुकीचं आहे, कारण पाणी आपल्याला माहिती आहे की 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली असंगत आचरण दाखवत असतं. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात कमी असते. तर हे सुद्धा चुकीचं आहे, कारण 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. तर पाण्याचं असंगत आचरण काय पाहूया. पाणी 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली वेगळे गुणधर्म दाखवते. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. साधारणपणे जसे जसे तापमान कमी होते पदार्थ आकुंचन म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट होतो, परंतु पाणी हे 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली प्रसरण म्हणजेच एक्सपांड होते. यालाच पाण्याचे असंगत आचरण किंवा वर्तन असे म्हणतात. त्यामुळे आपण बघतो बर्फाळ प्रदेशात जरी वर बर्फाची लेअर असली तरी लगेच खाली पाणी असते आणि त्यामध्ये पाण्यातील जीव जिवंत राहू शकतात. 18वा प्रश्न, या शास्त्रज्ञाने हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित सामू ही संकल्पना मांडली. तर pH ही संकल्पना कुणी मांडलेली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सोरेनसेन यांनी pH ही संकल्पना मांडली.
जर 7 pH असेल तर तो उदासीन म्हणजे न्यूट्रल असतो. pH 7पेक्षा कमी असेल तर तो ॲसिडिक म्हणजेच आम्लयुक्त असतो. आणि 7पेक्षा जास्त असेल तर तो बेसिक म्हणजेच आम्लहारी असतो. 19वा प्रश्न, खालीलपैकी बृहत पोषक द्रव्य मॅक्रोन्यूट्रिएंट कोणते नाही? त्याचं उत्तर आहे आयर्न. तर आयर्न हे मॅक्रोन्यूट्रिएंट नाही, तर हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात असणारे आणि मायक्रो म्हणजे कमी प्रमाणात लागणारे. तर यासाठी ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर मॅक्रो म्हणजे जास्तसाठी ट्रिक आहे काय मग CSK का फोन. ते कायमध्ये CAY आहे. काय तर CA म्हणजे कॅल्शियम, मग म्हणजे Mg, मॅग्नेशियम, CSK येथे C म्हणजे कार्बन, S म्हणजे सल्फर, K म्हणजे पोटॅशियम, काला इथे काय नाही. फोनमध्ये PHON, P म्हणजे फॉस्फरस, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन आणि N म्हणजे नायट्रोजन. तसंच कोणतं एक लक्षात ठेवलं तर तुम्हाला दोन्ही कळून जाईल, पण एखाद्या वेळेस दोन्ही जर माहीत असेल तर प्रश्न जातच नाही. तर मायक्रो म्हणजे जे कमी प्रमाणात लागतात, सूक्ष्म, त्याचीसुद्धा ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. माकुबोजी शेअर्ड आयर्न रॉड विथ मोहन इन क्लास. ते माकुबोजी म्हणजे काय, MACUBOZ आहे. शेअर्ड आयर्न रॉड विथ मोहन इन क्लास. तर याचं काय होणार मग, इथे MA म्हणजे मॅग्नीज, CU म्हणजे कॉपर, BO म्हणजे बोरॉन, ZI म्हणजे झिंक, आयर्न म्हणजे आयर्न, मोहन इथे मॉलिब्डेनम आणि क्लासच्या इथे क्लोरीन. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं प्रश्न जाणार नाही आणि MPSC याच्यावर प्रश्न विचारते हे खूप महत्त्वाचं आहे. 20वा प्रश्न, दोन्ही रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर हे सहजीवी आहेत म्हणजे सिम्बायोटिक आहेत. तर हे विधान एकदम चुकीचं आहे. रायझोबियमला ऑक्सिजनची गरज असते एरोबिक, परंतु ॲझोटोबॅक्टरला ऑक्सिजनची गरज लागत नाही अनएरोबिक. तर हे सुद्धा विधान चुकीचं आहे. कारण रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर हे दोघेही एरोबिक आहेत म्हणजे त्यांना दोघांनाही ऑक्सिजनची गरज लागते. तर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. रायझोबियम हे रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स म्हणजेच द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये असतात. रायझोबियम हे सूक्ष्मजीव काय करतात तर हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशनसाठी रायझोबियम हे महत्त्वाचे सूक्ष्मजीव आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. 21वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. दगडफूल लायकेन हे सहजीवी सिम्बायोटिक पोषणाचे उदाहरण आहे. तर हे एकदम बरोबर आहे. यामध्ये शैवाल आणि बुरशी यांचे सहसंबंध सिम्बायोटिझम असते, हे पण एकदम बरोबर आहे. शैवाल बुरशीला पोषण पुरवते तर बुरशी शैवालला निवारा, पाणी व क्षार पुरवते, हे पण एकदम बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, सर्व बरोबर. 22वा प्रश्न, कार्य व पोषक द्रव्ये यांची चुकीची जोडी ओळखा. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहीत पाहिजे की पोषक द्रव्ये कोणकोणती आहेत आणि ते काय कार्य करतात. तर फॉस्फरस प्रकाश ऊर्जेचे रासायनिक म्हणजेच केमिकल ऊर्जेत रूपांतर करते, तर हे एकदम बरोबर आहे. पोटॅशियम चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम क्रियेसाठी उपयोगी आहे, हे पण एकदम बरोबर आहे. मॅग्नीज प्रमुख संप्रेरक हार्मोन्स घटक निर्माण करणे, हे पण एकदम बरोबर आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व बरोबर. तर दुसरे काय माहीत पाहिजे आपल्याला, नायट्रोजन काय आहे तर प्रथिने, हरितद्रव्ये व पेशीद्रव्ये यांच्यातील महत्त्वाचा घटक. हरितद्रव्य म्हणजे इथे क्लोरोफिल, पेशीद्रव्य म्हणजे इथे सायटोप्लाझम. मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करणे म्हणजेच क्लोरोफिल निर्मितीसाठी मॅग्नेशियम महत्त्वाचं आहे. 23वा प्रश्न, मानवी शरीरातील पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनपर्यंत बरोबर टप्पे ओळखा. तर आपल्याला टप्पे ओळखायचे आहेत की अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत कोणकोणती बरोबर आहेत. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, अन्नग्रहण, नंतर पचन, नंतर शोषण, नंतर सात्मीकरण, नंतर उत्सर्जन. तर तुम्ही लक्षात ठेवायची ट्रिक आहे ID
ABAE म्हणजेच आय म्हणजे इथे तुम्हाला इंजेक्शन, डी म्हणजे इथे तुम्हाला डायजेशन, AB म्हणजे इथे ॲब्सॉर्प्शन, ए म्हणजे ॲसिम्युलेशन, ई म्हणजे इंजेक्शन. 24वा प्रश्न, खालीलपैकी मिश्राहारी म्हणजे ओमनिवोर्सचा गट ओळखा. तर असे प्रश्न आपल्याला खूप काळजीपूर्वक सोडवायचे असतात. ओमनिवोर्स म्हणजे दोन्ही व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही असणारे. वाघ, सिंह, चिता आहेत का? नाही, हे कार्निवोर्स आहेत. माणूस, कुत्रा, मांजर, तर हे पर्याय बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. ओमनिवोर्स म्हणजे काय तर मिश्राहारी असतात, व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही खातात. कार्निवोर्स म्हणजे फक्त मांसाहारी असतात. हर्बिवोर्स जे असतात ते शाकाहारी असतात, फक्त व्हेज खातात. स्कॅव्हेंजर्स म्हणजे स्वच्छताकर्मी जे असतात ते मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवतात, जसे की गिधाडे, कावळे. आणि विघटक असतात, डिकम्पोजर्स म्हणतात त्यांना, जे की मृत शरीराचे अवशेष व काही पदार्थ कुजवून अन्न मिळवतात. 25वा प्रश्न, खालीलपैकी आदिश राशी नसलेला पर्याय ओळखा. तर आदिश सदिश राशी खूपदा विचारलेलं आपल्याला माहीत पाहिजे. सदिश राशी ओळखायची, आदिश राशी नसलेला पर्याय म्हणजे, तर वजन हा सदिश राशी आहे, बाकी सर्व आदिश राशी आहेत. तर यासाठी सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ट्रिक लक्षात ठेवलं तर आपल्याला फायदा पडतो. तर आपण सदिश राशी म्हणजेच व्हेक्टर क्वांटिटीज लक्षात ठेवू. सवी वजन बग, इथे स म्हणजे संवेग व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे विस्थापन डिस्प्लेसमेंट, वजन म्हणजे इथे वेट, बग ब येथे बल. तर या माहीत पाहिजे आपल्याला काही क्वांटिटीज. तर स्केलर क्वांटिटीज माहीत असण्यासाठी सुद्धा एक ट्रिक लक्षात ठेवा. आकाशचा अवघा वेळ ऊर्जित गेला. आ म्हणजे इथे आकारमान व्हॉल्यूम, काम वर्क, ते अवघाचा अ म्हणजे अंतर, घ म्हणजे इथे घनता, वेळ, ऊर्जा, त म्हणजे तापमान, आणि गेलामधला ला म्हणजे इथे लांबी. 26वा प्रश्न, दोन अणूंना आयसोबार म्हणतात जर, तर दोन अणूंना आयसोबार कधी म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असेल तर त्याला आयसोबार असे म्हणतात. तर आयसोबार, आयसोटोप्स, आयसोटोन्स यावर प्रश्न MPSC विचारत असते, त्यामुळे आपल्याला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन जेव्हा सारखे म्हणजेच ॲटॉमिक मास किंवा अणुवस्तुमान हे सारखे. आयसोटोप्समध्ये अणुक्रमांक म्हणजेच ॲटॉमिक नंबर हा सारखा. आयसोटोन्समध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी. हे तुम्ही लक्षात ठेवा. तसेच ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर. 27वा प्रश्न, टेलिओस्टी या सुपर ऑर्डरमधील या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे म्हणतात. तर हा प्रश्न आपण मागच्या वर्षीच्या STIच्या 2015 का 16 क्वेश्चन पेपरमधून घेतलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, एक्झोसिटस. एक्झोसिटस हे फ्लाइंग फिश, उडणारे माशांचे कुळ आहे. ॲनिमल प्लांट किंगडम हे कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहे. यावर 2 प्रश्न असतात. त्यामुळे आपण जास्त डीपमध्ये न जाता पाठ्यपुस्तकामध्ये जेवढं ॲनिमल प्लांट किंगडम 10वीपर्यंत दिलेलं आहे तेवढंच करा. बाकी काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही कितीही जरी डीपमध्ये अभ्यास केला तरी तुमच्या कवर होत नाही, आणि जरी कवर झालं तर ते एफर्ट्स आणि आउटपुटमध्ये गॅप खूप असतो. जेवढे तुम्ही एफर्ट्स देता तेवढं तुम्हाला आउटपुट मिळत नाही. त्यामुळं 10वीपर्यंत जेवढं ॲनिमल प्लांट किंगडम आहे तेवढं तुमच्या लक्षात पाहिजे. काही उदाहरणं असतील समजा सॅलॅमँडर वगैरे, तर यामध्ये थोडं विकिपीडियावर पाहायचं की त्यांचे ऑर्डर काय, क्लास काय वगैरे अशा गोष्टी तुम्ही स्वतःहून करू शकता. 28वा प्रश्न, जेव्हा आपण बस कारमध्ये प्रवास करतो, अचानक ब्रेक लावल्याने आपण पुढच्या बाजूला ढकलले जातो. न्यूटनच्या कितव्या गतिविषयक नियमानुसार होते. तर आपल्याला इथं सरळ काय विचारलेलं तर लॉ ऑफ इनर्शियाबद्दल विचारलेलं आहे, जे की न्यूटनचा पहिला लॉ आहे गतिविषयक. तर
काय आहे ते पाहूया आपण. न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम आहे, त्यालाच आपण लॉ ऑफ इनर्शिया असे सुद्धा म्हणतो, जडत्व सिद्धांत. जेव्हा बॉडी गतीमध्ये असते ती थांबण्याचा विरोध करते, आणि जेव्हा ती थांबलेली असते तेव्हा ती गतीला विरोध करते. यालाच आपण जडत्व किंवा इनर्शिया असं म्हणतो. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण बघतो की बस चाललेली असते, एकदम ब्रेक दाबला म्हणजे आपण पुढे जात असतो, आपली बॉडी थांबण्याला विरोध करते, त्यामुळे आपण ब्रेक दाबल्या आपण पुढे ढकलला जातो. आणि जेव्हा आपण थांबलेला असतो आणि गाडीचं एकदम क्लच सोडला आपण, तर आपण मागे जातो. म्हणजे काय, आपली बॉडी, गाडी जरी पुढे गेली असली तरी आपलं बॉडी आहे त्या पोझिशनमध्ये जडत्व इनर्शियामध्ये राहायचा प्रयत्न करत असते, त्यामुळे आपण मागे ढकलला जातो. तर न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम काय आहे, तर F = ma म्हणजेच फोर्स = मास इंटू ॲक्सेलरेशन. यामध्ये काय तर जेवढे बल जास्त तेवढे ॲक्सेलरेशन जास्त. आणि न्यूटनचा तिसरा गतिविषयक नियम आहे, फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच प्रत्येक कृती झाल्यावर त्यासाठी समान आणि विरुद्ध रिॲक्शन होत असते. 29वा प्रश्न, खालीलपैकी कशासाठी माध्यमाची गरज नसते. रेडिएशन जे असतात त्यासाठी माध्यमाची गरज नसते. कंडक्शनसाठी माध्यमाची गरज असते. कन्व्हेक्शनसाठी सुद्धा माध्यमाची गरज असते. रेडिएशनसाठी फक्त इथे माध्यमाची गरज नसते. कंडक्शन हे स्थायू पदार्थामध्ये होते. कन्व्हेक्शन हे फ्लुइड्स म्हणजे द्रव आणि वायू पदार्थामध्ये होते. 30वा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. डिझास्टर मॅनेजमेंट जेवढं आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या सायन्समध्ये दिलेलं आहे तेच रिपीट पुन्हा विचारतात, मेन्सला सुद्धा. त्यामध्ये आपल्याला काही घटना झालेल्या आहेत, त्या घटनेची एक्झॅक्ट डेट माहीत पाहिजे, तर ते आपण तेच घेतलेलं आहे. चुकीची जोडी विचारलेली आहे. लेह ढगफुटीची झाली होती, क्लाउड बस्ट लेहमध्ये 6 ऑगस्ट 2010ला झाला होता, हे एकदम बरोबर आहे. मुंबईचा जो क्लाउड बस्ट ढगफुटी झाली होती ती 26 ऑगस्ट 2005ला झाली होती, हे पण एकदम बरोबर आहे. चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन डी, दोन्ही नाही. 31वा प्रश्न, बरोबर जोडी ओळखा. रॉबर्ट हुक पहिले शास्त्रज्ञ ज्यांनी जिवंत पेशीचे परीक्षण केले, एकदम चूक आहे. स्लेडेन अँड श्वान सर्व पेशी ह्या पूर्वीच्या पेशीपासून तयार होतात असं सांगितले, हे पण चूक आहे. रुडॉल्फ विर्शोव बुचातील म्हणजेच कॉर्कमधील मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे असणाऱ्या रचनेला पेशी नाव दिले, हे पण एकदम चूक आहे. तर तुम्ही बरोबर लिहून घ्या मग. रॉबर्ट हुक यांनी कॉर्कमधील मधमाशीच्या पोळ्याप्रमाणे असणाऱ्या रचनेला पेशी नाव दिले. स्लेडेन अँड श्वान सेल थेरी पेशी रचना सिद्धांत दिला. विर्शा रुडॉल्फ सर्व पेशी या पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासून बनतात असे सांगितले. अँटॉन व्हॅन लिओनहॉक पहिले शास्त्रज्ञ ज्यांनी जिवंत पेशीचे निरीक्षण केले. 32वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखायचे आपल्याला. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका आकाराने छोट्या असतात, तर प्राणी पेशीत एकच मोठी रिक्तिका असते, एकदम चुकीचं आहे, उलटा आहे. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका आकाराने मोठ्या असतात, तर प्राणी पेशीमध्ये खूप साऱ्या रिक्तिका, एकापेक्षा जास्त रिक्तिका असतात. हरितलवके क्लोरोप्लास्ट वनस्पती पेशींमध्ये आढळतात, परंतु प्राणी पेशींमध्ये आढळत नाहीत, एकदम बरोबर आहे. पेशी भित्तिका सेल वॉल ह्या फक्त प्राणी पेशींमध्ये आढळतात, हे चुकीचं आहे. तर आपल्याला माहिती आहे पेशी भित्तिका सेल वॉल ह्या फक्त वनस्पती पेशींमध्ये आढळतात, त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन ए, फक्त बी हे बरोबर विधान आहे. 33वा प्रश्न, पेशी अंगके सेल ऑर्गॅनल्स व त्यांची कार्य फंक्शन्स यांची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे. केंद्रक न्यूक्लियस पेशीची सर्व कार्य नियंत्रित करतो, बरोबर आहे. अंतर्द्रव्य जालिका एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रायबोझोमने तयार केलेली प्रथिने गॉल्गी पिंडाकडे गॉल्गी बॉडीजकडे पाठवते, हे पण बरोबर आहे. तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया पेशींचे ऊर्जा केंद्र पॉवर हाऊस ऑफ द सेल, हे पण बरोबर आहे. डी सर्व जोड्या बरोबर आहेत, म्हणून 33 उत्तर आहे डी. तर काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. रायबोझोम जे असतात हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये असतात, म्हणजेच अंतर्द्रव्य जालिकेचे 2 भाग आहेत, स्मूथ आणि रफ. तर रफमध्ये तुम्हाला रायबोझोम पाहायला मिळतात. 34वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. मानवी शरीरात 600 पेक्षा जास्त स्नायू असतात, ज्यांचे वजन मानवाच्या वजनाच्या जवळपास 60% असते, तर हे विधान एकदम चुकीचं आहे. मानवाच्या वजनाच्या 60% नसून ते 40% असते, बाकी बरोबर आहे. मानवी शरीरात 600 पेक्षा जास्त मसल्स स्नायू असतात. मानवी चेहऱ्यात जवळपास 30 स्नायू असून
आनंद, दुःख, भीती असे भाव या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात. तर हे एकदम बरोबर आहे. स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला मायोलॉजी असे म्हणतात. हे पण एकदम बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन बी ब व क हे आपलं उत्तर आहे. तेच काही गोष्टी लक्षात ठेवा की स्नायूचे प्रकार कोणकोणते आहेत. स्केलेटल मसल्स म्हणजेच अस्थिस्नायू, कार्डियाक मसल्स म्हणजे हृदयाचे स्नायू, स्मूथ मसल्स म्हणजेच मृदू स्नायू. सर्वात मोठा स्नायू जो असतो मानवी शरीरातील तो मांडीमध्ये असतो. सर्वात लहान स्नायू जो असतो तो कानातील स्टेपिस या हाडाला जोडलेला असतो. स्नायूंचे काम आकुंचन पावणे आणि पूर्वस्थितीत येणे, प्रसरण पावणे हे नाही. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, एक्सपान्शन नाही. 35वा प्रश्न, आपल्या वरच्या जबड्यात सुळे म्हणजेच कॅनाईन किती असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 वरच्या जबड्यामध्ये आणि खालच्या जबड्यामध्ये 2 म्हणजे असे एकूण 4 सुळे कॅनाईन असतात. त्याचं सूत्र आहे, दंतसूत्र आपल्याला माहीत पाहिजे, डेंटिस्टचा फॉर्म्युला आहे ICPM डिवायडेड बाय ICPM. इथे आय म्हणजे इन्सायझर, त्यालाच आपण मराठीत पटाशीचे दात. सी म्हणजे कॅनाईन, त्याला सुळे म्हणायचं. पी म्हणजे प्रीमोलार, त्याला उपदाड म्हणायचं. आणि एम म्हणजे मोलार, त्याला दाढ म्हणायचं. तर ICPM डिवायडेड बाय ICPM इक्वल टू 2123 डिवाइड बाय 2123. म्हणजे एका जबड्यामधले दात आपल्याला निघून जातात. जसं की इन्सायझर म्हणजेच पटाशीचे दात पाहिले, ICPM डिवायडेड बाय ICPM म्हणजे इथे काय 2123 2123. तर आयला इथे काय येणार 2 येणार. म्हणजे 2 वरचा आणि 2 खालचा एका जबड्यातले आले. 2 + 2 4 हे आपल्यामध्ये पटाशीचे दात असतात एका जबड्यामध्ये. तर सुळे किती असतात तर एका जबड्यामध्ये 2123. तर सी कॅनाईनला 1 आहे इथे, म्हणजेच वरचा एक 1 आणि छदातला एक 1, 1 + 1 2 आणि हे एका जबड्यामधले. तर असं सगळं तुम्ही जर केले बेरीज तर सगळ्यात जास्त आपल्याला मोलार म्हणजे दाढ आहे असं कळतं, जे की 3 + 3 6 आहेत एका जबड्यामध्ये आणि 2 जबड्यामध्ये 12 आहेत. 36वा प्रश्न, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे. त्याचं उत्तर आहे लिव्हर. लिव्हर ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. काही गोष्टी तुम्ही लिहून घ्या. जठर म्हणजे स्टमक हे डाव्या बाजूस असते. जठरात जो असतो तो जाठर रस म्हणजेच गॅस्ट्रिक ज्यूस स्त्रवत असतो. हा गॅस्ट्रिक ज्यूस HCl, पेप्सिन, म्युकस या 3 घटकांचा बनलेला असतो. लहान आतडे 6 मीटर लांबीचे असतात. मोठे आतडे हे 1.5 मीटर लांबीचे असतात. मोठ्या आतड्यामध्ये फक्त पाण्याचे शोषण होत असते. मोठ्या आतड्यांना सुरुवातीला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो, ज्याला व्हेस्टिजियल ऑर्गन असे म्हणतात. म्हणजे ज्याचे काही काम नाही पण तो ऑर्गन आपल्याला आहे, जसं की आपला माकड हाड. 37वा प्रश्न, पचन संस्थेतील ग्रंथी व त्यांचे कार्य यांची चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. लाळ ग्रंथी म्हणजे सलायवरी ग्लँड पिष्टमय पदार्थ स्टार्चचे माल्टोजमध्ये रूपांतर करते, हे एकदम बरोबर आहे. पित्तरस बाईल ज्यूस मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर करणे, इमल्सिफिकेशन ऑफ फॅट्स, हे पण एकदम बरोबर आहे. लायपेज प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करणे, हे चुकीचं आहे. तर लायपेज हे मेदाचे रूपांतर म्हणजे फॅटचे रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये म्हणजेच मेदाम्लामध्ये करते. तर ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. पेप्सिन जे असते ते पेप्सिन प्रथिनांचे विघटन करते, ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स. स्वादुपिंड म्हणजेच पँक्रियास स्वादुरस पँक्रियाटिक ज्यूस स्त्रवत असतो, सिक्रेट करत असतो. त्याचे 3 घटक आहेत. ट्रिप्सिन प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करते. लायपेज मेदाचे रूपांतर मेदाम्लामध्ये करते म्हणजे फॅट्सचे रूपांतर फॅटी ॲसिड्समध्ये करते. अमायलेज हे स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थाचे रूपांतर ग्लुकोज म्हणजे शर्करेत करत असते. 38वा प्रश्न, क्षरण म्हणजेच कोरोजन हा कोणता बदल आहे. तर रासायनिक भौतिक बदलावर प्रश्न MPSC विचारत असते, तर आपल्याला माहीत पाहिजे. कोरोजन विचारलेला आहे सुद्धा राज्यसेवेला. तर कोरोजन म्हणजे क्षरण हा रासायनिक बदल आहे. रासायनिक बदल काय असतो तर त्यामध्ये मूळ पदार्थामध्ये बदल होतो. उदाहरणार्थ फटाके फोडणे, फटाके फोडल्यावर आपल्याला
मूळ पदार्थ दिसतच नाही, त्याच्यामधले पूर्ण दारू जळून जाते आणि पूर्ण अस्तव्यस्त फटाका फुटून जातं, त्याच्यामध्ये काही केमिकल राहत नाही. आंबा पिकणे म्हणजेच कच्ची कैरीचा आंबा जेव्हा झाला त्याच्यामध्ये काही रासायनिक बदल झाल्यामुळं त्याला आपण रासायनिक बदल म्हणतो. कळीचे फूल होणे इत्यादी. तर भौतिक बदलामध्ये काय होते तर मूळ पदार्थात बदल होत नसतो, जसे की बर्फाचे पाणी होणे, खडूचे तुटणे इत्यादी. तर क्षरण रोखण्यासाठी म्हणजेच कोरोजन रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा म्हणजे झिंकचा पातळ लेप लावतात, त्याला गॅल्वनायझेशन असे म्हणतात. तांबे व पितळ याचे क्षरण होऊ नये म्हणून त्याला टीन कोटिंग देतात म्हणजेच कथिलाचा लेप लावतात. 39वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. आतापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागला आहे, त्यापैकी 92 हे निसर्गात सापडतात तर उर्वरित मानवनिर्मित आहेत. हे एकदम बरोबर आहे. डेमोक्रॅटिस यांनी मूलद्रव्यांच्या लहान कणांना रेणू हे नाव दिले, हे चुकीचं आहे. डेमोक्रॅटिस यांनी मूलद्रव्यांच्या लहान कणांना अणू हे नाव दिलेले आहे. क जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये अणुसिद्धांत मांडला, हे एकदम बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन डी अ व क हे आपलं उत्तर आहे. काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, जसं की बर्झेलियस हा शास्त्रज्ञ होता, त्यांनी मूलद्रव्यांसाठी पहिल्यांदा संज्ञा म्हणजे सिम्बॉल वापरण्यास सुरुवात केली, जसं की कार्बनसाठी सी, हायड्रोजनसाठी एच, बोरॉनसाठी BO अशा प्रकारे. 40वा प्रश्न, LPG गॅसला वास नसतो परंतु गॅस लीक होत आहे कळण्यासाठी त्यात एक रसायन मिसळतात, त्यामुळे त्याला वास येतो, ते रसायन कोणते? तर मिथिल मरकॅप्टन, इथिल मरकॅप्टन, ब्युटेन, प्रोपेन. तर LPG मध्ये जे रसायन मिसळतात त्याला म्हणायचं इथिल मरकॅप्टन, म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. तर LPG मध्ये प्रोपेन प्लस ब्युटेन हे दोन असतात. तर प्रोपेन 30% असते तर ब्युटेन 70% असते. नॅचरल गॅस जे असतं नैसर्गिक वायू त्यामध्ये मुख्यत्वे मिथेन असतो, CH4. हा राज्यसेवेला प्रश्न विचारलेला आहे 2019ला. वा प्रश्न, धातूंमधील विद्युत चालकता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी ते जास्त क्रमानुसार असते. हा या अगोदर कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे, तरी रिॲक्टिव्हिटी सिरीज तुम्हाला माहीत पाहिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी ॲल्युमिनियम, कॉपर, Ag म्हणजेच इथे सिल्वर. तर कमीकडून जास्तीकडे विद्युत चालकता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी असते तर पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, फेरस, Pb म्हणजेच लेड, Cu कॉपर, Hg मर्क्युरी, Ag सिल्वर आणि Au गोल्ड. आपण लक्षात ठेवायचं मग सर्वात कमी आणि सर्वात जास्त, तर सर्वात जास्त आहे Au गोल्ड आणि त्याच्यानंतर सेकंडला जास्त आहे सिल्वर Ag, सर्वात कमी पोटॅशियम, त्याच्यानंतर सोडियम. तर हे 4 जर लक्षात ठेवले तर आपला प्रश्न निघू शकतो. 42वा प्रश्न, या प्राणी वर्गातील सदस्य हे ॲनिलिडातील द्विलिंगी म्हणजेच हर्मोफ्रोडाईट होत. तर द्विलिंगी ओळखायचे आपल्याला ॲनिलिडामध्ये. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी ओलिगोशिटा अँड हिरोडिनिया. तर ओलिगोशिटा अँड हिरोडिनिया हे क्लासेस आहेत. तर हा प्रश्न थोडा ॲनिमल आणि प्लॅन्ट किंगडममधला थोडा ॲडव्हान्स क्वेश्चन आहे, हा विचारलेला आहे कंबाईनमध्ये. तुम्हाला कळावं की MPSC कसा प्रश्न विचारू शकते, त्यामुळे हे प्रश्न घेतलेले आहेत. 43वा प्रश्न, अमालगममध्ये नितांत आवश्यक काय असते? हा प्रश्न भरपूरदा विचारलेला आहे, त्या तुम्हाला माहीत पाहिजे. तर यामध्ये ऑप्शन ए पारा, मर्क्युरी हे उत्तर आहे. अमालगम हे एक अलय आहे, मिश्रण आहे पाऱ्याचे कोणत्याही धातूसोबत, म्हणजेच पारा हा त्याच्यात मुख्य घटक असतो. 44वा प्रश्न, पुढीलपैकी काय मूर्खाचे सोने म्हणून ओळखले जाते? हा सुद्धा कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे. हा सुद्धा प्रश्न या अगोदर सबऑर्डिनेट सर्व्हिसेसला विचारलेला आहे, म्हणजेच सबऑर्डिनेट सर्व्हिसेस म्हणजे ते PSI, STI किंवा SO या तिन्हीपैकी 2015-16ला कुठेतरी विचारलेला आहे प्रश्न. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पायराईट हे मूर्खाचे सोने म्हणून ओळखले जाते. हेमेटाईट, मॅग्नेटाईट, सिडेराईट हे आयर्न ओरचे फॉर्म आहेत. हे आपण भूगोलच्या पेपरमध्ये पाहिलेलं आहे.
45वा प्रश्न, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? तर याचं उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम, ऑप्शन डी. 46वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रंगाचे विकिरण स्कॅटरिंग सर्वात कमी होते? तर सर्वात कमी ही स्कॅटरिंग लाल रंगाचे होते, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही लक्षात ठेवा, सर्वात कमी लाल रंगाचे होते म्हणूनच आपल्याला सूर्य हा एका स्पॉटमध्ये लाल रंगाचा दिसतो, आणि सर्वात जास्त स्कॅटरिंग निळ्या रंगाची होती म्हणून आपल्याला पूर्ण आकाशभर निळा रंग दिसतो, बरोबर. त्यामुळे सर्वात कमी ही लाल रंगाची होते आणि कम्पेअर टू जास्त पाहिली तर निळ्या रंगाची होते. 47वा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी अवश्राव्य इन्फ्रासॉनिक ध्वनी काढत नाही? हे प्रश्न कंबाईनला विचारलेला आहे अगोदर. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, डॉल्फिन हा इन्फ्रासॉनिक ध्वनी काढत नाही, तर हा अल्ट्रासॉनिक ध्वनी काढतो. बाकी हत्ती, व्हेल आणि गेंडा हे इन्फ्रासॉनिक ध्वनी काढतात. डॉल्फिन, डॉग आणि व्हेल हे अल्ट्रासॉनिक ध्वनी काढतात. तर अल्ट्रासॉनिक, इन्फ्रासॉनिक म्हणजे अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्य ध्वनी काय असतो, श्रव्यातीत ध्वनी काय असतो हे पाहू. इन्फ्रासॉनिक जो ध्वनी असतो त्याची फ्रिक्वेन्सी असते 20 हर्ट्जपेक्षा कमी, आणि अल्ट्रासॉनिक म्हणजेच श्रव्यातीत किंवा स्वनातीत जो ध्वनी असतो त्याची फ्रिक्वेन्सी असते 20,000 हर्ट्जपेक्षा अधिक किंवा 20 किलो हर्ट्जपेक्षा अधिक. 48वा प्रश्न, खालीलपैकी कोणता श्रव्यातीत अल्ट्रासॉनिक ध्वनीचा उपयोग नाही? घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करणे, मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी, रडार यंत्रणेमध्ये, सोनारमध्ये. त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, सर्व श्रव्यातीत ध्वनीचे उपयोग आहेत. 49वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. कार्ल लिन्नियस यांनी सजीवांना वनस्पती व प्राणी अशा 2 सृष्टीत विभागले. एकदम बरोबर आहे. हे केल्याने सजीवांना 4 सृष्टीत विभागले, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी आणि मोनेरा. हे चुकीचं आहे. हे केल्याने सजीवांचे 3 गट केले होते, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. क चाटन यांनी सजीवांचे आदिकेंद्रिकी आणि दर्शक केंद्रिकी म्हणजेच प्रोक्रियॉट्स आणि युक्रियॉट्स असे 2 गट केले. हे बरोबर आहे. म्हणजे आपण बरोबर विधाने ओळखायचे 49. अ आणि क बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. तसेच तुम्हाला माहीत पाहिजे की कोपलँड यांनी 4 गट केले होते, प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी आणि मोनेरा. रॉबर्ट व्हिटेकर यांनी 5 गट पाडले होते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, वनस्पती आणि प्राणी. 50वा प्रश्न, युग्लिना हा कोणत्या सृष्टीमध्ये येईल? त्याचं उत्तर आहे प्रोटिस्टा. युग्लिना हा प्रोटिस्टामध्ये येतो. युग्लिना कशासाठी महत्त्वाचा आहे तर MPSC फोकस करत असते युग्लिनावर. युग्लिना स्वयंपोषी आहे, ऑटोट्रॉपिक आहे, युनिसेल्युलर आहे, एकपेशी आहे, पेशीत पटलबद्ध केंद्रकसुद्धा असते, म्हणजेच न्यूक्लियस एन्क्लोज्ड इन न्यूक्लिअर मेम्ब्रेनसुद्धा असतो. 51वा प्रश्न, संपूर्ण जगाला सतावून सोडणारा कोविड-19 विषाणू हा याचा बनलेला आहे. तर व्हायरस आपल्याला माहिती आहे तर DNA किंवा RNAचा बनलेला असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, कोविड-19 हा कोरोना विषाणू हा RNAचा बनलेला आहे. तर व्हायरसेसबद्दल काही गोष्टी माहीत पाहिजे. यांचा आकार असतो 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरच्या दरम्यान असतो. त्यांचा कोणत्याही किंगडममध्ये म्हणजे सृष्टीमध्ये समावेश होत नाही. जीवाणूपेक्षा म्हणजे बॅक्टेरियाजपेक्षा ते 10 ते 100 पटीने लहान असतात. त्यांना जिवंत राहण्यासाठी सजीव पेशींची आवश्यकता असते. राष्ट्रीय विषाणू संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी हे पुणे येथे आहे. 52वा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. गुरे पिकोर्ना विषाणू, टोमॅटो विल्ट विषाणू, बॅक्टेरियोफेज विषाणूला खाणारे. सर्व बरोबर. तर सी, बॅक्टेरियोफेज हे विषाणूला खाणारे नसून जीवाणूला खातात, कारण बॅक्टेरियोफेज हे विषाणू आहेत. जरी याचे नाव बॅक्टेरियो असलं तरी हे विषाणू आहेत आणि हे जीवाणूला खातात. 53वा प्रश्न, कालावधीनुसार रोगाच्या तीव्र प्रकारास काय म्हणतात? क्रोनिक, ॲक्यूट, ॲक्वायर्ड यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी, ॲक्यूट. हा प्रश्न कंबाईनला विचारला होता, त्यांनी क्रोनिक विषय विचारलं होतं, त्यामुळे आपण ॲक्यूट विषय घेतलेला आहे. तर रोगाचे प्रकार कालावधीनुसार दीर्घकालीन एक असतात आणि तीव्र असतात. दीर्घकालीन म्हणजे क्रोनिक, तीव्र म्हणजे ॲक्यूट.
आणि कारणानुसार असते. कारणानुसार म्हणजे अनुवंशिक हेरिडेटरी असतात आणि उपार्जित म्हणजे ॲक्वायर्ड असतात. तर उपार्जित ॲक्वायर्डचे 2 टाईप असतात त्याचे, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस. 54वा प्रश्न, खालीलपैकी कोणता जीवाणूजन्य आजार नाही? तर बॅक्टेरियापासून न होणारा आजार आपल्याला ओळखायचा आहे. तर प्लेग, न्यूमोनिया, लेप्रॉसी. तर ऑप्शन क्रमांक डी उत्तर आहे. सर्व हे जीवाणूजन्य आजार आहेत. तर काही जीवाणूजन्य आजार आपल्याला माहीत पाहिजे जे की पुन्हा पुन्हा विचारतात. न्यूमोनिया, प्लेग, लेप्रॉसी, डिप्थेरिया, अँथ्रॅक्स, TB, कॉलेरा, टायफॉईड. काही विषाणूजन्य रोग, हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ, कोरोना, रेबीज. 55वा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. जागतिक आरोग्य दिन 8 एप्रिल, हे चुकीचं आहे. जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला असतो. जागतिक रक्तदान दिन 14 जून बरोबर. जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर बरोबर. जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर एकदम बरोबर. 56वा प्रश्न, हवेचा दाब आपण जसे समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसा वाढत जातो. तर एकदम चुकीचं आहे, कारण हवेचा दाब आपण जसं समुद्र सपाटीपासून वर जातो तसा कमी होत जातो. जसजसे आपण पाण्यात खाली जाऊ तसा हवेचा दाब वाढत जातो. बी हे स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजेच आपले उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. जसे जसे आपण वर जातो तसे तसे हवेचा दाब कमी होत जातो. आपण समजू की आपल्या डोक्यावर एक हवेचे वजन असते. आपण जर वर गेलो तर ते वजन कमी होत जाते, म्हणजेच दाब कमी होत जातो. 57वा प्रश्न, वस्तू द्रवामध्ये कधी तरंगेल? तर हे बॉयंट फोर्स म्हणजे प्लावक बलाबद्दल प्रश्न आहे. तर प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर तरंगेल, का प्लावक बल वस्तू वजनापेक्षा कमी असेल तर तरंगेल, का प्लावक बल वस्तूच्या वजना एवढं असेल तर तरंगेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढं असेल तर वस्तू द्रवामध्ये म्हणजेच लिक्विडमध्ये तरंगेल. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू वर तरंगते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते. प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर वस्तू द्रवात तरंगते. तर प्लावक बल हे 2 घटकांवर अवलंबून असते. वस्तूचे आकारमान म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट आणि द्रवाची घनता डेन्सिटी ऑफ लिक्विड. हे ती वस्तूची घनता नाही, म्हणजे वस्तूची डेन्सिटी नाही तर द्रवाची घनता. म्हणजे 2 कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते प्लावक बल? तर व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट वस्तूचे आकारमान आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड द्रवाची घनता. 58वा प्रश्न, खालीलपैकी काय आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित नाही? दुग्ध तापमापी, लॅक्टोमीटर, आर्द्रता तापमापी, आर्द्रता मापी, हायग्रोमीटर, पाणबुड्या, सबमरीन्स. ऑप्शन डी सर्व आधारित आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी सर्व आधारित आहेत आर्किमिडीजच्या तत्वावर. 59वा प्रश्न, सापेक्ष घनतेचे रिलेटिव्ह डेन्सिटीचे एकक सांगा. तर ऑप्शन नंबर डी उत्तर आहे. रिलेटिव्ह डेन्सिटीला एकक नाही आहे, कारण सापेक्ष घनतेचा फॉर्म्युला आहे पदार्थाची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता. तर दोन्हीकडे घनता असल्यामुळे, तर दोन्हीकडे अंशात आणि छेदात घनता असल्याने सापेक्ष घनतेला एकक नाही आहे. 60वा प्रश्न, अणुसंरचनेचे पहिले प्रारूप फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर आपल्याला कोणते आहे ते सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल. थॉम्सनचे प्लम पुडिंग किंवा वॉटरमेलन जे मॉडेल आहे त्याला आपण फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजेच अणुसंरचनेचे पहिले प्रारूप असे म्हणतो. काही गोष्टी माहीत पाहिजे. थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप वॉटरमेलन मॉडेल 1904 मध्ये मांडले. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप आहे. यानुसार अणूमध्ये सर्वत्र धनभार पसरलेला असतो व त्यात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होतो, असा हा प्लम पुडिंग मॉडेल सांगतो. 61वा प्रश्न, रुदरफोर्ड यांनी त्यांचे केंद्रकीय अणुप्रारूप दाखविण्यासाठी या धातूचा अतिशय पातळ पत्रा घेतला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी सोने. रुदरफोर्ड यांनी सोने धातूचा पातळ पत्रा घेतला आणि त्यांचं केंद्रकीय अणुप्रारूप दाखवलं. रुदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकिरण
म्हणजे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा, त्याची जाडी होती 10⁻⁴ मिलीमीटर, घेऊन त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित म्हणजेच अल्फा कणांचा, जे की हेलियममधून निघाले होते, त्याचा मारा केला होता. 62वा प्रश्न, न्यूक्लियस केंद्रकचा शोध कुणी लावला? त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, रुदरफोर्ड यांनी न्यूक्लियसचा शोध लावला. रुदरफोर्ड यांनी प्रोटॉन, न्यूक्लियस, अल्फा आणि बीटा रेडिएशन यांचा शोध लावला. जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. चाडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला. 63वा प्रश्न, बरोबर विधान ओळखा. अणूच्या केंद्रकातील न्यूक्लियस प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तू मानांक ॲटॉमिक मास असून ती ए या संख्येने दर्शवतात. हे एकदम चुकीचं आहे. प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो, म्हणजे ॲटॉमिक नंबर असतो, आणि तो झेड या संज्ञेने दर्शवतात. प्रत्येक प्रोटॉनवरील धनभार हा +1e असतो. +1e = 1.6 × 10⁻19 C. तर हे सुद्धा चुकीचं आहे. 1e = 1.6 × 10⁻19 C पाहिजे इथे. सर्व मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन असतात. तर हे पण चुकीचं आहे, कारण हेलियमच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन नसतात. काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक ॲटॉमिक नंबर असून तो झेड या संज्ञेने दर्शवतात. ए ने ॲटॉमिक मास दर्शवतात, म्हणजे अणुवस्तुमानांक. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार हा +1e असतो. 1e = 1.6 × 10⁻19 कूलम. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 U असते. म्हणजे 1 U म्हणजे 1 डाल्टन किंवा 1.66 × 10⁻⁻27 किलोग्राम. 1.66 × 10⁻27 किलोग्राम. न्यूट्रॉनचे वस्तुमान सुद्धा सुमारे 1 U असून ते प्रोटॉनच्या मास एवढेच आहे. 64वा प्रश्न, चूक ओळखा. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय. अणूमधील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुक्रमांक होय. तर दोन्ही चूक नाहीत, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. अणूमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे दोन मिळून ॲटॉमिक मास म्हणजेच अणुवस्तुमानांक होत असते. आणि प्रोटॉनची जेवढी संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे दोन्ही बॅलन्स होतात ना. प्रोटॉन पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅलन्स होतात. म्हणून तर अणू जो असतो स्टेबल असतो. त्यामुळं एका अणूमधील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोन्ही समान असतात. 65वा प्रश्न, सोडियमच्या अणूत 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर सोडियमचा अणुअंक काढा. तर आपल्याला माहिती आहे अणुअंक म्हणजे काय असतं, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स. तर आपल्याला 11 इलेक्ट्रॉन दिलेत. आपण बघितलं प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखेच असतात, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच आपण म्हणू शकतो की सोडियमचा अणुअंक हा 11 आहे. म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. 66वा प्रश्न, अणूच्या चौथ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? तर आता हे प्रश्न MPSCने भरपूर वेळा विचारलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचा आहे. तर कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ते काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याकडे 2n². तर चौथ्या विचारलेला आहे. एनची किंमत 4 ठेवायची. 4चा स्क्वेअर म्हणजे एनचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16 × 2 म्हणजे 32. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. आयसोटोप्स समस्थानिके काय असतात? तर या अगोदरसुद्धा आपण बघितलेलं आहे समस्थानिके काय असतात, तरी पण आपण पाहूया. तर ऑप्शन बी, यात अणुअंक सारखा परंतु अणुवस्तुमानांक हा भिन्न असतो. ॲटॉमिक नंबर हा सारखा असतो, पण ॲटॉमिक मास हे डिफरंट असते. समस्थानिकांचे म्हणजे आयसोटोप्सचे काही उपयोग बघूया. युरेनियम 235 हे न्यूक्लिअर फिशन म्हणजेच केंद्रकीय विखंडन ह्या अभिक्रियेमध्ये वापरतात, ज्याचा वापर वीज निर्मितीसाठी होतो. कोबाल्ट 60 हा कॅन्सरचा उपचार करण्यासाठी वापरतात. आयोडीन 131 ग्वायटर हा थायरॉईड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये हा आयसोटोप वापरतात. C14
हा जीवाश्मांचे वय ठरण्यासाठी वापरतात. 68वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. अणुभट्टीत न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादीच्या कांड्या वापरतात. अणुभट्टीत न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी संचलक म्हणून ग्रॅफाइट आणि जडपाणी यांचा वापर केला जातो. तर दोन्ही बरोबर नाही आहेत, म्हणजे दोन्ही चूक आहेत. अणुभट्टीत श्रृंखला अभिक्रिया म्हणजे चेन रिॲक्शन नियंत्रित करण्यासाठी संचलक किंवा मंदक म्हणजेच मॉडरेटर म्हणून ग्रॅफाइट, जडपाणीला D2O म्हणायचं, यांचा वापर केला जातो. नियंत्रक कंट्रोलर म्हणून बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियम इत्यादीच्या कांड्या वापरतात. आणि कूलंट म्हणजे उष्णता खूप निर्माण झालेली असते तर ती कूल करण्यासाठी कूलंट म्हणून आपले साधे पाणी वापरले जाते H2O. तर मॉडरेटर कशासाठी वापरतात, तर मग न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी नाही तर न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी. आणि कंट्रोलर हे न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी वापरतात. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यावर न्यूक्लिअर केमिस्ट्रीवर MPSC प्रश्न विचारतच असते, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. 69वा प्रश्न, भारतातील अणुभट्टी आणि प्रदेश यांची बरोबर जोडी ओळखा. हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अणुभट्ट्या आपल्याला भरपूरदा विचारलेल्या आहेत, आपल्याला माहीत पाहिजे काही महत्त्वाच्या अणुभट्ट्या. काकरापार कर्नाटकमध्ये आहे का, आपल्या बरोबर जोडी ओळखायची, चूक आहे. कैगा गुजरातमध्ये आहे का, हे पण चूक आहे. रावतभट राजस्थानमध्ये आहे का, हे एकदम बरोबर आहे. नरोरा तामिळनाडूमध्ये काय, हे चूक आहे. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. तर तुम्ही लिहून घ्या. काकरापार हे गुजरातमध्ये आहे, कैगा हे कर्नाटकमध्ये आहे, नरोरा आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे, तसेच कल्पक्कम हे तामिळनाडूमध्ये आहे, कुडानकुलमसुद्धा आहे तामिळनाडूमध्ये. महाराष्ट्र नियोजित आहे जैतापूर रत्नागिरीमध्ये. 70वा प्रश्न, बरोबर ओळखा. द्रवाला निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो. वायूला दोन्ही निश्चित आकारमान आकार नसतो. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. स्थायूला दोन्ही निश्चित आकारमान आणि आकार असतो. स्थायूमधील आंतररेणुवीय बल म्हणजेच इंटरमोलिक्युलर फोर्स खूप स्ट्रॉंग असतो. द्रवाला निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो. यातील आंतररेणुवीय बल म्हणजे इंटरमोलिक्युलर फोर्स हा मध्यम असतो. वायूला दोन्ही आकार आणि आकारमान नसते, तसेच इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजेच आंतररेणुवीय बलसुद्धा खूप कमी असते. 71वा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट हे बरोबर आहे. विद्युत प्रवाह करंट ॲम्पियर बरोबर आहे. प्रभार चार्ज कूलम एकदम बरोबर आहे. कंडक्टन्स पास्कल हे युनिट नसून यामध्ये कंडक्टन्सचे मो म्हणजे MHO मो हे युनिट आहे. तर ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. 72वा प्रश्न, हे किरणोत्साराचे रेडिओ ॲक्टिव्हिटीचे SI पद्धतीतील एकक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए बेक्वेरेल. हे प्रश्न विचारलेला आहे सबऑर्डिनेट सर्व्हिसेसला. 73वा प्रश्न, आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी 2 वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता. तर हा कोणत्या 2 वर्गांना जोडणारा प्राणी होता हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी सरीसृप आणि पक्षी. रेप्टिला आणि एओज यांना कनेक्टिंग लिंक जी होती ती होती आर्किओप्टेरिक्स. 74वा प्रश्न, आयक्लर प्रमाणे ब्रायोफायटा विभाग कुठल्या भागात आहे. हेपॅटिसी अँड मस्की क्लास हेपॅटिसी अँड अँथोसिरोटी क्लास हेपॅटिसी ओनली क्लास अँथोसिरोटी ओनली. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए क्लास हेपॅटिसी अँड मस्की. 75वा प्रश्न, कलील म्हणजेच कोलॉइड मधील कणांचा व्यास डॅशच्या जवळपास असतो. तर हे मिश्रणवर आपल्याला प्रश्न येत असतात. कोलॉइड, हेट्रोजिनियस मिक्सचर, होमोजिनियस मिक्सचर. तर हे आपल्याला माहीत पाहिजे, त्यामुळं प्रश्न घेतलेला आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 10⁻⁻5 10⁻⁵ जवळपास कोलॉइडचा कणांचा डायमीटर असते. तर कोलॉइड काय असते, तर कोलॉइड असते हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजेच विषमांगी मिश्रण असते. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर दूध हे कोलॉइड कसं काय आहे, तर दूध हे द्रवात स्थायू आहेत. स्थायू यामध्ये प्रोटीन्स वगैरे आहेत आणि द्रव म्हणजे याच्यामध्ये पाणी आहे.
त्याचं अजून काही कोलाईटची उदाहरणं पाहू. धूर जो की स्मोक, यामध्ये काय असतं तर वायूमध्ये स्थायू असतात. धुके किंवा ढग, फॉग, क्लाउड, हे पण कोलाईटची उदाहरणं. यामध्ये वायूमध्ये द्रव असते. शहात्तरावा प्रश्न, कक्ष तापमानाला, रूम टेम्परेचरला धातू हे स्थायू अवस्थेत असतात. या गुणधर्माला अपवाद असलेले धातू ओळखा. सोडियम, पोटॅशियम, लीड, सोडियम, पोटॅशियम, लिथियम, मर्क्युरी आणि गॅलियम. ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. रूम टेम्परेचरला हे धातू सॉलिडमध्ये नसून लिक्विड म्हणजेच द्रव अवस्थेत असतात. काही धातूचे अपवाद माहीत पाहिजे आपल्याला. साधारणतः धातूला कठीणपणा असतो, पण सोडियम आणि पोटॅशियम हे सॉफ्ट मेटल म्हणून ओळखले जातात, यांना कठीणपणा नसतो. विद्युत वहनसाठी म्हणजे धातू हे गुड कंडक्टर असतात, पण शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज या दोन्हीचा सुवाहक नाही, म्हणजे हीट आणि इलेक्ट्रिसिटी दोन्हीचा कंडक्टर. लेड हे नाही, पीबी. घनता, धातूची घनता जास्त असते, पण सोडियम, पोटॅशियम आणि लिथियमची घनता तर पाण्यापेक्षा कमी असते. हे 3 धातू असे आहेत की ज्यांची घनता फार कमी असते. द्रवणांक व उत्कलनांक म्हणजेच मेल्टिंग व बॉइलिंग पॉईंट हे सुद्धा धातूचे जास्त असतात, पण अपवाद आहेत. मर्क्युरी, Hg, गॅलियम, Ga, सोडियम आणि पोटॅशियम. 77वा प्रश्न, साधारणतः अधातू हे विजेचे दुर्वाहक आहेत. विजेचा सुवाहक असलेला अधातूचा अपवाद ओळखा. तर ग्रॅफाइट, ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. तर अधातूचे काही अपवाद आपल्याला माहीत पाहिजे. अधातू जे असतात त्यांना चकाकी साधारणतः नसते, पण हिरा आणि आयोडीनचे स्फटिक म्हणजे आयोडीन क्रिस्टल्स असे 2 अधातू आहेत ज्यांना चकाकी असते. अधातू साधारणपणे ठिसूळ असतात, ब्रिटल असतात, पण हिरा असा अधातू आहे ज्यामध्ये नॉन मेटल आहे, जो की हार्डेस्ट नॉन मेटल आहे. द्रवणांक व उत्कलनांक हे अधातूचे कमी असतात, परंतु कार्बन व बोरॉनचे द्रवणांक उत्कलनांक जास्त आहेत. 78वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. धातूंचे ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात, हे चुकीचं आहे. धातूचे ऑक्साईड्स ही आम्लारीधर्मी म्हणजे बेसिक असतात. अधातूंची ऑक्साईड्स ही आम्लारीधर्मी असतात, हे पण चुकीचं आहे. अधातूंची ऑक्साईड्स ही आम्लारीधर्मी नसून ती आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक असतात. अधातूंची विरल डायल्यूट आम्लासोबत ॲसिडसोबत अभिक्रिया होत नाही, हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. उत्तर आहे ऑप्शन बी, फक्त क. 79वा प्रश्न, चूक जोडी ओळखा. अवपरासरी द्रावण म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन, पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवताली माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते आणि पेशी फुगते. तर हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. अतिपरासारी द्रावण हायपरटॉनिक सोल्युशन, यामध्ये पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व सभोवतालील माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पाणी पेशीतून बाहेर पडते आणि पेशी आकसते, श्रिंक होते. तर दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. चूक विचारलेला आहे आपल्याला, त्यामुळे ऑप्शन डी, दोन्ही चूक नाही आहेत, हे आपलं उत्तर आहे. आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे याबद्दल. पाणी पेशीत जेव्हा शिरते तेव्हा त्याला अंतःपरासरण म्हणजेच एंडोऑस्मोसिस असे म्हणतात. पाणी पेशीतून बाहेर जाते तेव्हा त्याला एक्झोऑस्मोसिस म्हणजेच बहिःपरासरण असे म्हणतात. आणि पाणी पेशीतून बाहेर जाण्याच्या क्रियेला प्लाझ्मोलिसिस असे म्हणतात. 80वा प्रश्न, रक्तातील लोहित रक्त कणिकांमधील RBC केंद्र नष्ट झाल्याने काय फायदा होतो? तर रक्तकणिका RBC पोकळून अन्नपदार्थाचे वहन सोपे होते, हे चुकीचं आहे. ऑप्शन बी, हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहूनला जातो, हे ऑप्शन एकदम बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. वनस्पतींच्या रसवाहिन्यातील चाळणी नलिकांमधील म्हणजे सीव ट्यूब्स इन फ्लोएम प्लांटमध्ये केंद्रक नष्ट झाल्याने
त्या पोकळ होतात व अन्नपदार्थाचे वहन सोपे होते. म्हणजे हे जे ऑप्शन आहे तो स्यू ट्यूब्स ज्या असतात, चाळणी नलिका ज्या असतात रसवाहिन्यामध्ये, त्यांच्यामधील केंद्रक नष्ट झाल्याने ही गोष्ट होते. त्यांच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस नसतो. 81वा प्रश्न, वर्णनावरून पेशी अंगक म्हणजे सेल ऑर्गॅनल्स ओळखा. आपल्याला सेल ऑर्गॅनल ओळखायचा आहे. पेशीचा परासरणीय दाब म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर नियंत्रित ठेवणे ह्या सेल ऑर्गॅनलचं काम आहे. चयापचय म्हणजे मेटाबॉलिक क्रियेत बनलेली उत्पादिते जसे ग्लायकोजन, प्रोटीन्स, वॉटर साठवणे. वनस्पती पेशींमध्ये हे पेशी द्रव्याने भरलेले असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. प्राणी पेशीमध्ये टाकाऊ पदार्थ साठवतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, व्हॅक्युल्स, रिक्तिका. काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आंतरद्रव्य जालिका जो असते म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याचे कार्य आहेत पेशीला आधार देणे, प्रथिनांचे वहन करणे, अन्न, हवा, पाणी मार्फत आलेल्या शरीरातील विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे. गॉल्गी बॉडीज जे असतात, त्याला गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल असं म्हणतात, त्यांचे कार्य आहेत पेशीतील स्त्रावी अंगक आहे म्हणजे सिक्रिशन, पॅकेजिंग ऑफ प्रोटीन्स पॅकेजिंग करतो, प्रथिनांचं पॅकेजिंग होते. रिक्तिकांची निर्मितीसुद्धा होते म्हणजेच व्हॅक्युल्सची निर्मितीसुद्धा होते. लयकारिकाचं कार्य काय? लयकारिका म्हणजे लायसोझोम्स. ही रोगप्रतिकारक यंत्रणा आहे. याला उद्ध्वस्त करणारे पथक डेमोलाशन स्क्वॉड असे सुद्धा म्हणतात. आणि याच्यामध्ये सुसाईड बॅग्स म्हणजे आत्मघाती पिशव्यासुद्धा असतात. ह्या पिशव्या म्हणजे ज्या वार्नआउट झालेल्या सेल असतात, खराब झालेल्या सेल असतात, त्या इथे सुसाईड करतात ह्या आत्मघाती पिशव्यांमध्ये. ब्याऐंशीवा प्रश्न, रंग व त्यांना कारणीभूत असलेले रंगद्रव्य यांची चुकीची जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, पिवळा अँथोसायनिन नसून पिवळाला झांथोफिल हा रंगद्रव्य रिस्पॉन्सिबल असतो. तर अँथोसायनिन हा जांभळा आणि निळा यासाठी असतो. गडद गुलबक्षी बिटालिन्स हे एकदम बरोबर आहे. लाल कॅरोटीन हे बरोबर आहे. 83वा प्रश्न, फुफ्फुसाचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक हे आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ॲल्व्हेओली हे फुफ्फुसाचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. ते एका लंग्समध्ये साधारणतः 10 लाख ॲल्व्हेओली असतात. दोन्हीमध्ये मिळून 20 लाख असतात. चौऱ्याऐंशीवा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या कमी असते. हे विधान चूक आहे. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्याची संख्या जास्त असते. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीमीटर रक्त ढकलते. तर हे विधान एकदम बरोबर आहे म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. काही गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला. साधारणपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. माणूस आराम करत असताना व झोपलेला असताना ते कमी होतात. लहान बालकाच्या ठोक्याची संख्या जास्त असते. 85वा प्रश्न, बरोबर विधान ओळखा. फुफ्फुस धमनी म्हणजे पल्मोनरी आर्टेरी व्यतिरिक्त सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका वॉल्स जाड असते व त्याच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. तर हे दोन्ही बरोबर आहेत म्हणजे याचं उत्तर आहे सी ऑप्शन. काही गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. धमन्या आर्टेरी हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेतात. नीला त्याला शिरा किंवा व्हेन्स म्हणायचं, त्या शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात. फुफ्फुस शिरा म्हणजेच पल्मोनरी व्हेन सोडून सर्व शिरा मधून डिऑक्सिजनेटेड म्हणजेच विनाक्षजती रक्त वाहून नेले जाते. नीला ज्या असतात त्यांच्या भित्तिका पातळ असतात, थीन असतात व त्यांच्या पोकळीत झडपा म्हणजेच वॉल्व्स असतात. 86वा प्रश्न, चूक विधाने ओळखा. डावे निले लेफ्ट व्हेंट्रिकल हा हृदयाचा सर्वात मोठा कप्पा आहे. हे विधान एकदम बरोबर आहे. रक्ताचा सामू
हा 6.4 इतका आहे, हे विधान चुकीचे आहे. रक्ताचा pH सामू हा 7.4 म्हणजेच अल्कलाईन असतो. हृदयाच्या उजव्या बाजूला डिऑक्सिजनेटेड ब्लड असते तर डाव्या बाजूला ऑक्सिजनेटेड ब्लड असते. हे एकदम बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन बी फक्त ब हे चुकीचं आहे. हे आपलं उत्तर आहे. 87वा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. अल्ब्युमिन सबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. ग्लोब्युलिन्स संरक्षणाचे काम करतात. फायब्रोनजिन अँड प्रोथ्रोम्बिन हे रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. ते एक पण चुकीची जोडी नाही, यामध्ये सर्व जोड्या बरोबर आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. RBC लोहित रक्तकणिका बद्दल बरोबर विधाने ओळखायचे आपल्याला. या आकाराने लहान वर्तुळाकार व केंद्रक नसलेल्या पेशी असतात. आपण बघितलं होतं, यामध्ये RBC नसतो. हे विधान बरोबर आहे. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष RBC असतात. म्हणजेच 5 ते 6 मिलियन किंवा 50 ते 60 लक्ष सुद्धा म्हणू शकता. हे विधान एकदम बरोबर आहे. RBC सुमारे 150 ते 200 वर्ष जगतात. हे विधान एक्झॅजरेटेड आहे, एकदम चुकीचं आहे. तर अ आणि ब हे बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. RBC हे फक्त 100 ते 127 दिवस जगतात. ऑन एन ॲव्हरेज 120 दिवस जगतात. हे 89वा प्रश्न, श्वेत रक्तकणिका WBC चे प्रकार आणि त्यांचे कार्य यांची बरोबर जोडी ओळखा. तर हे खूप महत्त्वाचं आहे WBC RBC आपल्यासाठी, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ह्याची आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे. इओसिनोफिल ॲसिडोफिल्स हिस्टॅमाइन स्रवते म्हणजे सिक्रीट करते. तर हे एकदम चुकीचं आहे. इओसिनोफिल ॲसिडोफिल हे ॲलर्जीवर काम करत असते. बेसोफिल्स ॲलर्जीवर काम करते. आताच बघितलं आपण, ॲलर्जीवर काम करणारे इओसिनोफिल किंवा ॲसिडोफिल्स आहे. बेसोफिल हे हिस्टॅमाइन स्रवत असते. सी मोनोसाइट्स मृत अवशेषांवर जगतात, फॅगोसायटिक असतात. हे एकदम बरोबर आहे, ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. डी न्यूट्रोफिल्स हेट्रोफिल्स अँटीबॉडीज तयार करतात. तर हे एकदम चुकीचं आहे. न्यूट्रोफिल्स हेट्रोफिल्स हे सूक्ष्मजीवांचा नाश करतात, डिस्ट्रॉयज मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि प्रतिपिंडे अँटीबॉडीज हे लिम्फोसाइट्स तयार करतात, त्यांनाच प्रोटेक्टिव्ह प्रोटीनसुद्धा म्हणतात. 90वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. रक्ताच्या अभ्यासाला हेमॅटॉलॉजी असे म्हणतात. बरोबर आहे. ABO हे रक्तगट कार्ल लँडस्टीनर यांनी शोधले. हे पण बरोबर आहे. AB हा रक्तगट डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी शोधला. हे पण एकदम बरोबर आहे, म्हणजे सर्व बरोबर हे आपलं उत्तर आहे. 91वा प्रश्न, जर पालकांचा रक्तगट AB म्हणजे आईचा AB किंवा वडिलाचा O किंवा वडिलाचा O आईचा O किंवा वडिलाचा AB असेल, म्हणजे ABO जर पालकांचा असेल तर कोणता रक्तगट पाल्याचा असूच शकत नाही. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. ABO जर पालकांचा असेल तर AB किंवा O हा पाल्याचा असूच शकत नाही. बाकी मग काय काय असू शकतात, A असू शकतो, B असू शकतो, पण AB आणि O नसणार. तर रक्तगट लिहून घेऊ आपण. जर पालकांचा दोघांचा पण A असेल तर पाल्याचा A किंवा O असतो, जास्त पॉसिबिलिटी Aची असते. जर पालकांचा दोघांचा B असेल तर पाल्याची B आणि O पॉसिबिलिटी असते, जास्त Bची असते. A आणि B किंवा म्हणजे आईचा A वडिलांचा B किंवा वडिलांचा A आईचा B असे असेल तर पाल्याचा A असू शकतो, B असू शकतो, AB असू शकतो, O असू शकतो, म्हणजे मॅक्झिमम पॉसिबिलिटी येथे आहे. तर ABची पॉसिबिलिटी जास्त आहे, 56%. जर दोघांचा AB असेल तर O सोडून बाकी सर्व ब्लड ग्रुप पाल्याचे असतात. दोघांचा O जर असेल तर पाल्याचा फक्त Oच असणार. 92वा प्रश्न, बरोबर विधाने ओळखा. रक्तदानासाठी एका व्यक्तीचे 300 मिलीलिटर रक्त घेतले जाते. एकदम चुकीचे आहे. 350 मिलीलिटर रक्त घेतले जाते. गर्भावस्था स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येते. हे पण चुकीचे आहे, त्यांना रक्तदान करता येत नाही.
15 ते 55 वय असलेली व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते, हे पण चुकीचं आहे. 18 वर्षावरील व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. त्यामुळे ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे, सर्व चूक. 93वा प्रश्न, निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे एवढा असतो. तर आपल्याला निरोगी माणसाचा रक्तदाब सांगायचा आहे. तर ऑप्शन ए 120-80 मिलीमीटर ते 139-89 मिलीमीटर पाऱ्याचा स्तंभ म्हणजे मिलीमीटर ऑफ एच जी, एवढा हा निरोगी माणसाचा रक्तदाब असतो. काही गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला. हृदयाच्या आकुंचनावेळी कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास सिस्टॉलिक म्हणजेच आकुंचक दाब असे म्हणतात. तर हृदयाच्या प्रसारणाच्या म्हणजे रिलॅक्सेशनच्या वेळी नोंदवला जाणारा दाबास डिस्टॉलिक म्हणजे प्रकुंचनीय दाब असे म्हणतात. 94वा प्रश्न, पदार्थ आणि त्यातील आम्ल यांची चुकीची जोडी ओळखा. तर असे प्रश्न आपल्याला भरपूरदा विचारलेले आहेत, आपल्याला माहीत पाहिजे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए व्हिनेगार. सिट्रिक ॲसिड नसून व्हिनेगार हे ॲसिटिक ॲसिड आहे. ऑरेंज ॲस्कॉर्बिक ॲसिड एकदम बरोबर आहे. टॅमॅरिंड चिंच टार्टरिक ॲसिड एकदम बरोबर आहे. लेमन सिट्रिक ॲसिड हे सुद्धा एकदम बरोबर आहे. तसेच टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड आणि कर्डमध्ये दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. 95वा प्रश्न, मिथिल ऑरेंजचा आंबलातील रंग ओळखा. तर मिथिल ऑरेंज हे इंडिकेटर आहे, तर याचा आपल्याला ॲसिडमधील कलर ओळखायचा आहे. त्याचा उत्तर आहे ऑप्शन सी. मिथिल ऑरेंजचा ॲसिडमधील रंग असतो गुलाबी. तर आपण काही इंडिकेटर्स बघूया. मिथिल ऑरेंज हा एक इंडिकेटर दर्शक आहे. त्याचा ॲसिडमधला कलर आहे गुलाबी, बेसमधला कलर असतो पिवळा. मिथिल रेड हा सुद्धा एक दर्शक आहे. त्याचा ॲसिडमधला कलर आहे तांबडा आणि बेसमधला कलर आहे पिवळा. 96वा प्रश्न, पाण्याचा फॅरनहाईट या एककात उत्कलन म्हणजेच बॉइलिंग पॉईंट किती आहे ते सांगायचं आपल्याला. त्याचं उत्तर ऑप्शन सी 212. तर काही तुम्हाला माहीत पाहिजे बॉइलिंग पॉईंट आणि गोठण फ्रीजिंग पॉईंट्स. तर पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट गोठणबिंदू फॅरनहाईटमध्ये 32 डिग्री फॅरनहाईट आहे. केल्विनमध्ये 273 केल्विन आहे. पाऱ्याचा उत्कलन बिंदू जो आहे बॉइलिंग पॉईंट पाऱ्याचा मर्क्युरीचा 356.7 डिग्री सेल्सिअस आहे. पाऱ्याचा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे गोठण बिंदू जो आहे तो -38.8 डिग्री सेल्सिअस आहे. 97वा प्रश्न, लॉज ऑफ रिफ्लेक्शन परावर्तनाचे नियम बाबत चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे. अपतन कोन इन्सिडेंट अँगल व परावर्तन कोन रिफ्लेक्टेड अँगल समान मापाचे असतात, एकदम बरोबर आहे. आपाती किरण इन्सिडेंट रे, परावर्तित किरण रिफ्लेक्टेड रे व स्तंभिका नॉर्मल एकाच प्रतलात असतात, बरोबर आहे. हे सगळे एकाच लाय इन द सेम प्लेन असतात, त्यामुळे एकाच प्रतलात असतात, बरोबर आहे. सी, आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे लाईज ऑन अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल, हे सुद्धा एकदम बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन डी सर्व बरोबर हे आपलं उत्तर आहे. 98वा प्रश्न, या काचाला वॉटर ग्लास असे म्हणतात. त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. अल्कली सिलिकेट ग्लास हा पाण्यात विरघळतो म्हणून याला वॉटर ग्लास असे म्हणतात. काही ग्लास आपल्याला माहीत पाहिजे. बोरोसिलिकेट ग्लास औषधांवर या काचेचा काही परिणाम होत नाही म्हणून औषध निर्मिती उद्योगात आपण याचा वापर करतो. 99वा प्रश्न, ब्रुनस ग्रंथी ब्रुनस ग्लँड यामध्ये आढळतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए. सबम्युकोसा ड्युडनम, ड्युडनमच्या सबम्युकोसामध्ये ब्रुनस ग्लँड आढळतात. 100वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टम, बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन परंतु बीजे नसतात. हे सर्व गोष्टी असतात पण बीजे नसतात, सीड नसतात. तर आपल्याला माहिती आहे की जिम्नोस्पर्म्स अँजिओस्पर्म्समध्ये सीड असतात, जिम्नोस्पर्ममध्ये नेकेड सीड असतात आणि अँजिओस्पर्ममध्ये क्लोज सीड्स असतात. येथे टेरिडोफायटा असा आहे की ज्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टमसुद्धा असते परंतु सीड नसतो, त्यामुळे ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. धन्यवाद ऑफिसर्स. तुम्हाला व्हिडिओची स्पीड कमी वाटत असेल तर तुम्ही जास्त करू शकता, जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी करू शकता. तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर मला टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता. ऑल द बेस्ट.